तर आज गुरडीच्या किचनमध्ये बनत आहे मस्तपैकी चटपटीत लखनवी दही फुलकी. त्यासाठी मी बेसन घेतलं आहे आणि यासाठी लाल मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतली. काश्मीरी रेड चिली अर्जंट आहे हे. आणि त्यानंतर चिंचेची चटणी, कांदा, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, चिंचेची चटणी महत्त्वाची आहे, हळद, हिंग, चाट मसाला, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, चिली फ्लेक्स, हिरव्या मिरचीचे तुकडे, मीठ आणि शेव. तर मी मुगाची डाळ भिजवून पातळ अशी दळून घेतली. बिना पाण्याचेच मी हे बनवणार आहे. यासाठी आपण हे मुगाचं हे पातळ पेस्ट आपण एका बोलमध्ये काढून घेऊ. त्यामध्ये आता आपण बेसन टाकतो आहे, हिरव्या मिरचीचे तुकडे, लाल मसाला आपण टाकला आहे, दह्यामध्ये साखर मीठ घालून आणि तयार करून घेतलं आहे दही. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ही लाल पेस्ट घालून आपल्याला हे छान मिसळून घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, हळद, हिंग. त्यानंतर आपण याच्यात कोथिंबीर टाकतो आहे. कोथिंबीर टाकून आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. आपला घट्ट बॅटर तयार झालेला आहे. या बॅटरमध्ये आपण 4 चमचे गरम तेल घालतो आहे. परत आपण छान चमच्याने मिसळून घेतो आहे. नंतर हातानेच ही सगळी दही फुलकी आपण कढईत तळून घेतो. तळलेली दही फुलकी आपण गरम पाण्यात काढतो आहे. त्याच्यावर आपण आता मस्तपैकी आपण तयार केलेलं दही घालूया. छान दही भरपूर घालायचं, पे पातळच करायचं. चिंचेची चटणी त्यावर घातलेली आहे. त्यानंतर त्याच्यावर आपण टाकतोय कांदा आणि कोथिंबीर. नंतर आपण डाळिंबाचे दाणे घातले आहे, चाट मसाला घातला आहे, भाजलेली जिऱ्याची पावडर. त्यानंतर आपण टाकतोय चिली फ्लेक्स. मग आपण सगळ्यात शेवटी टाकतोय शेव. आपली चटपटीत मस्त लखनवी दही फुलकी तयार झाली आणि तळलेली फुलकी बाजूला ठेवली आहे. तर आता उन्हाळ्याची ही मस्त चटपटीत लखनवी दही फुलकीची डिश एन्जॉय करा मनापासून.